नमस्कार, पुणे डिजिटल मीडियामध्ये आपले स्वागत। आज आपण महाराष्ट्र मंडळ येथे शिक्षण मंडळामध्ये आलेलो आहोत। इथल्या उपआयुक्त वसुंधरा बारवे यांच्याकडे इम्रान घोडके यांनी 1 वर्षापासून तगादा लावलेला आहे की आपण 20 खांडेकर 125 ही मराठी शाळा आहेत, त्याच्याविषयी त्यांना मागणी करण्यात आलेली आहे की संगणक जे आहेत त्या संगणकाची माहिती दिलेली आहे। 2017ला संगणक 20 खांडेकर शाळेमध्ये जे पूर्तता करण्यात आलेली आहेत, पण ती अजून विद्यार्थ्यांपर्यंत का पोहोचली नाहीत। आज आपण वसुंधरा बारवे या मॅडमांना विचारल्यानंतर त्यांनी उडवाउडवीचे उत्तर दिलेत आणि चुटक्या मारून म्हणजे ही कोणती भाषा झाली, हे शिक्षण कमी पण बाकी गुंड क्षेत्रामधली भाषा यांनी जे वापरलेले आहेत, काय करायचं ते करून घ्या, मी तुमच्या प्रश्नाचे उत्तर देऊ शकत नाहीत। तर अशा योग्यतेच्या या शिक्षण मंडळावर अशा महिला उमेदवार असणं हे सुद्धा चुकीचं आहे आणि सांगण्याचा अर्थ आहे की अशा यांना कधी जमत नसेल त्यांनी राजीनामा द्यावा आणि या पदभारावरून त्यांना कमी करण्यात यावं, असे मी महाराष्ट्र शासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करीत आहेत। आज आपण पाहतोय आपल्या समोर ज्यांनी माहिती अधिकारामध्ये जी पूर्ण माहिती मागितली तरी सुद्धा या वसुंधरा बारवे या मॅडमांनी उडवउडीचे उत्तर दिलेत। यांचं आपलं नाव काय सर? सर मी इम्रान घोडके। आपण कोणत्या ह्याच्यातनं हे केलेलं आहे? ऍक्च्युली 20 खांडेकर शाळा 125B मध्ये माझी 2 मुलं मागील 6 वर्षापासून माझी 6-7 वर्षापासून माझी मुलं तिथं आहेत। माझ्या असं निदर्शनास आलं की शाळेला काही साहित्य म्हणजे खेळणी साहित्य देण्यात आलेलं आहे, तर त्याबद्दल मी संगणक वगैरे या प्रमाणे जे आपण ते सगळं सांगतो मी तुम्हाला। तर खेळाचं साहित्य आहे आणि दरम्यान शाळेच्या दुरुस्तीच्या कामामध्ये कॉम्प्युटर म्हणजे संगणक कक्ष बघितण्यात आला आणि प्रत्येक वर्गामध्ये प्रोजेक्टर बसवण्यात आलेले आहेत। संगणक कक्ष प्रोजेक्टर या बाबतीतली जी माहिती घेतली मी, तर संगणक कक्षामध्ये संगणक बसतील या अनुषंगाने सर्व फिटिंग्स तिथं उपलब्ध आहेत, पण कुठलाही संगणक संच तिथं नाही। आणि माझ्या मुलाच्या जो काही शैक्षणिक कालावधी माझ्या दोन्ही मुलांनी तिथं पूर्ण केलेला आहे, त्या कालावधीत त्यांना कधीही त्या लॅबमध्ये संगणकच्या अनुषंगाने कुठलंही शिक्षण वगैरे देण्यात आलेलं नाहीये। तसंच प्रत्येक वर्गामध्ये प्रोजेक्टर आहे, प्रोजेक्टर चालवण्यासाठी लॅपटॉपचा किंवा कॉम्प्युटर संचाचा आवश्यकता असते, ती कुठलीही उपलब्धता शाळेकडे नाही आणि शाळेचे रेकॉर्ड नाही। आपण मागणी केली होती। मागणी केली होती म्हणजे हे ऑलरेडी शासनाकडून मिळालेलं आहे, ते कधी मिळालेलं आहे, कधी आलं, त्याप्रमाणे तुम्ही मुलांना कधी कधी त्या तासिकेला शिक्षण दिलेलं आहे, संगणकाचं शिक्षण दिलेलं आहे, प्रोजेक्टर रन केलेलं आहे, ही सगळी मी माहिती त्यांच्याकडे मागितली होती। त्याच्या उपरीत माझी अजून एक म्हणजे माहितीमध्ये अजून एक गोष्ट अशी आली की क्रीडा निकेतनच्या मान्यतेसाठी प्रस्ताव मांडण्यात आला होता, सेमी क्रीडा निकेतनच्या मान्यतेच्या अंडर। तर शाळेला असली कुठली मान्यता नाहीये, पण त्या प्रस्तावाच्या ह्यानी अनुषंगाने शाळेला 2017 मध्ये मध्यवर्ती भांडार विभागाकडून काही साहित्य मिळालं होतं सेमी क्रीडा निकेतनच्या धर्तीवर। ते शाळेला 14/6/2017ला सुपूर्द करण्यात आलेलं आहे। तसे मध्यवर्ती भांडार विभागाचे त्यांचे डॉक्युमेंट्स आहेत, पण अशी कुठलीही मध्यवर्ती भांडार विभागाकडून अथवा क्रीडा विभागाकडून आम्हाला हे साहित्य मिळालेलं आहे, अशी कुठलीही अधिकृत नोंद शाळेच्या रेकॉर्डवर नाहीये आणि शाळेने ते आतापर्यंत विद्यार्थ्यांना ते वितरित केलेलं नाहीये। काही बाबतीत मी क्रीडा विभागाच्या अधिकाऱ्यांशी ह्याबाबत माहिती विचारली, तर त्यांनी सांगितलं की शाळेला क्रीडा निकेतनची मान्यता नसल्यामुळं आम्ही हे साहित्य वाटप कसं करायचं किंवा वितरित कसं करायचं ह्याबाबत आम्ही संभ्रमित होतो, म्हणून आम्ही हे साहित्य वाटलं नाही। त्यानंतर मी पत्रव्यवहार करून आयुक्तांमार्फत पत्रव्यवहार करून यांना खुलासा विचारला, तर ह्या इथं शिक्षण विभागाला वसुंधरा बारवे म्हणून आहेत उपायुक्त, त्यांनी मला म्हणजे माझ्या अर्जात विचारलेले प्रश्न काय आहेत, मी परिस्थिती कुठली मांडलेली आहे, त्या अनुषंगाने मला उत्तर अपेक्षित होतं, पण त्यांनी मला असं उत्तर दिलं की हा क्रीडा निकेतनच्या अंतर्गत 125B या ठिकाणी आम्ही सेमी क्रीडा निकेतनचा उपक्रम राबवणार होतो, त्या अनुषंगाने हे साहित्य 2017 मध्ये मिळालेलं आहे। जर तुमचा मानस होता हा उपक्रम राबवायचा, तर तुम्ही तो राबवला का नाही आतापर्यंत? आणि जर राबवला नसेल तर ते साहित्य गेलं कुठे? ते साहित्य आजच्या घडीला कुठं आहे ते माझ्या निदर्शनास आणून द्या। आणि असेल तर त्याच्यामध्ये 4 पानी साहित्य आहे, त्याच्यामध्ये टेबल टेनिस, आर्चरी सेट, तायकोंडो मॅट, मलखांब, दोरी, काय हार्डवेअर मटेरियल आहे, कॉस्ट्युम आहेत,
जे म्हणजे खराब होणारं साहित्य त्याला आज जवळजवळ 10-12 वर्ष होत आहेत. 10-12 वर्षामध्ये त्याची क्वालिटी आहे का, ती टिकली आहे का, ह्या सगळ्या गोष्टीची एक चौकशी नेमून म्हणजे क्वालिटी कंट्रोल बाबतीत ज्यांना शासनाची मान्यता प्राप्त आहे अशा संस्थेकडून त्याची चेकिंग करून मग तुम्ही निर्णय घ्यावा. तसं न करता ह्यांनी आता नियोजन असं केलेलं आहे की येणाऱ्या 15 जूनला शाळा सुरू झाली की नवनियुक्त जे माननीय आहेत त्यांच्या हस्ते हे कॉस्ट्युम ते वाटप करणार आहेत विद्यार्थ्यांना. पण हे साहित्य खरंच विद्यार्थ्यांना वाटण्यायोग्य आहेत का, त्यांचा दर्जा गुणवत्ता हा 10-12 वर्षानंतर आता तुम्ही जे चौकशी केली की ती वस्तू आम्हाला दाखवा. मी मागणी करतोय ह्याच्यावर चौकशी बसवावी. तुमचा जो खुलासा मिळाला आहे वेळोवेळी क्रीडा विभागाने यांना लेखी पत्रव्यवहार केलेले आहेत की साहित्य वाटा म्हणून. ह्यांनी लेखी आदेश दिल्यानंतर त्या आदेशाला केराची टोपली कुणी दाखवली? शाळा प्रशासनाने. म्हणजे 125B वि. स. खांडेकर जी शाळा आहे त्याच्यावर जे प्रभारी आहे त्यांनी या आदेशांना न जुमानता कामकाज केलंय का? जर केलं असेल तर आपल्या महानगरपालिका म्युन्सिपल ऍक्ट 1949 नुसार 56(2) एक प्रकार आहे. म्हणजे जो कोणी आपल्या कर्तव्यात कसुरी करतो, पदाचा गैरवापर करतो त्यानुसार ती कारवाई व्हावी. मग त्यात कोणी असू द्या. म्हणजे काळा बाजार त्याच्यात झालेला आहे. मी अजून ह्या कन्क्लुजनला मी म्हणू शकत नाही की काळा बाजार आहे काय आहे, पण हे साहित्य अद्यापपर्यंत विद्यार्थ्यांना वाटलेलं नाहीये. म्हणजे संगणक संच आहे तर संगणक कक्ष आहे, संगणक कक्षामध्ये कुठलेही संगणक संच नाहीयेत. शाळेमध्ये 11 प्रोजेक्टर आहेत. प्रोजेक्टर चालवण्यासाठी कुठलेही लॅपटॉप किंवा संगणक हे शाळेकडे नाहीये. त्यामुळे फक्त तो एक बडेजाव आणि दिखावा सद्यस्थितीला मला दिसतोय. आजची मागणी काय तुमची? आजची माझी मागणी अशी आहे की ह्याच्यावर मी जी वस्तुस्थिती आपल्या समोर मांडलेली आहे त्या वस्तुस्थितीनुसार आपण मला उत्तर द्यावं, त्याच्यावर चौकशी नेमावी आणि जो कोणी ह्याच्यामध्ये दोषी असेल त्याचा संबंध हा सगळा कारभार आहे तो मनपाच्या अंडर आहे आणि म्युन्सिपल ऍक्ट 1949 56(2) नुसार त्याच्यावर कारवाई व्हावी आणि त्या बाबतीतल्या नोंद त्या त्यांच्या सेवा पुस्तकाला नोंद कराव्या. मुळात म्हणजे हा जो मोफत शिक्षणाचा उपक्रम जो आहे तो संविधान कलम 21 क प्रमाणे प्राथमिक शिक्षणाच्या माध्यमातून आपण देतो. हा उपक्रम सक्सेस करण्यासाठी जो कोणी घटक ते पालक विद्यार्थी ह्याच्यामध्ये सहभाग घेऊन त्यांना यशस्वी करतात त्यांना जर आपण अशा प्रकारे वंचित आणि उपेक्षित आणि त्यांच्यावरचा अन्याय जर असा कायम ठेवणार असेल तर हा वर्ग कसा काय सक्षम होणार आणि 21 क प्रमाणे असलेल्या धोरणाला आपण न्याय कसा देतोय हा प्रश्न आपण स्वतःनी म्हणजे महानगरपालिकेने संबंधित अधिकाऱ्यांनी स्वतःला आपल्याला करावं. बारवे मॅडम ज्याप्रमाणे आता म्हणतायत की मागचं काही बोलू नका, म्हणजे मागचं चोरी झाली हे तरी मला तुम्ही निदान सांगा. आता उडवडीचेच उत्तर तुमच्यासमोर मी तुम्हाला घेऊन गेलो होतो, आपण प्रयत्न केला होता त्यांच्याकडून काहीतरी म्हणजे त्यांनी सकारात्मक उत्तर द्यावं, पण त्यांनी अगदी तुमच्यासमोर चुटकी वाटून म्हणले तुम्ही हे सगळे प्रकार करू नका. म्हणजे मी कुठला म्हणजे वैयक्तिक कुठला त्यांच्यावर कुठला म्हणजे मागणी वगैरे मी करत नव्हतो, काही दुसऱ्या काही गोष्टी नव्हत्या, पण त्यांनी हा सगळा प्रकार असा करून त्यांनी या सगळ्या प्रकरणापासून म्हणजे नाही का चिडीचूपपणे. आपली काय तक्रार आहेत शिक्षण मंडळाच्या अध्यक्षांना आपण काय सांगू शकतात अशा महिलांवर योग्य ती कारवाई करावी? थोडंसं तुम्हाला इथे हे म्हणेन की हे शिक्षण विभाग आहे, आता पहिलं हे मंडळ होतं आता शिक्षण विभाग आहे आणि महानगरपालिकेने इथं उपायुक्त दिलेला आहे. मुळात म्हणजे ह्या प्रकरणावर उपायुक्तांची आपण महाराष्ट्र मंडळाला नक्कीच करणार आहात. बघा माझी म्हणजे वैयक्तिकरित्या जर त्या बारवे मॅडम असतील तर त्यांची काही नाहीये, पण संविधानाच्या ह्याच्यातून त्यांना जे इथं पदभार मिळालेला आहे उपायुक्त म्हणून तर त्या ह्या सगळ्या गोष्टीला न्याय देण्यासाठी त्या जबाबदार आहेत आणि त्यांनी ह्या गोष्टीला न्याय द्यावा अशी माझी प्रामाणिक अशी इच्छा आहे आणि हीच माझी मागणी कायम राहील. आपण आता पाहिलंय की इम्रान घोडके हे जे माहिती अधिकारामध्ये माहिती घेऊन सुद्धा असे काही संगणक वगैरे वाटप करण्यात आलेले नाहीत. आम्ही जेव्हा बारवे मॅडमकडे आलेलो आहोत पुणे डिजिटल मीडियाला त्यांनी सुद्धा उडवउडीचे उत्तर दिलेले आहेत. शिक्षण मंडळ अध्यक्षांनी अशा या महिलावर चुटकी वाजून बोलणाऱ्या ह्या शिक्षण मंडळामध्ये आहेत का गुंड क्षेत्रामधल्या आहेत त्याविषयी या वसुंधरा बारवे या मॅडमवर कोणती योग्य कारवाई करणार आहात याविषयी आपल्याला माननीय मुख्यमंत्र्यांनी याच्यामध्ये लक्ष टाकून या गोष्टीचा पाठपुरावा करण्यात यावा असे पुणे डिजिटल मीडिया श्री योगीराज परदेशी माझ्यासोबत आहे कॅमेरामॅन साहिल परदेशी सांबरे. धन्यवाद.